अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। महाराष्ट्राचे लाडके माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा कोल्हापूर शहरात भव्य पुतळा उभारण्याबाबत महापालिकेच्या पहिल्याच महासभेत ठराव मंजूर करण्यात आला होता। त्या ठरावाच्या अनुषंगाने शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अथवा इतर मुख्य रस्त्यालगत पुतळा उभारण्यासाठी योग्य जागेची निवड करण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली। या महापौर रूपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात ही बैठक पार पडली। महापौर रूपाराणी निकम यांनी प्रशासनाने पुतळा उभारणीसाठी 4 पर्यायी जागा सुचवाव्यात, तसेच त्या जागांची सोमवारी सकाळी सर्वांनी प्रत्यक्ष पाहणी करून अंतिम निर्णय घेऊया असे निर्देश दिले आहेत। महासभेत मंजूर होणाऱ्या ठरावाबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः पाठपुरावा करून सदस्यांना माहिती द्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले। या बैठकीत प्रारंभी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी माहिती देताना सांगितले, शिरोली जकात नाक्या शेजारील मुख्य रस्त्यालगतची जागा पुतळ्यासाठी सुचवण्यात आली होती, मात्र या ठिकाणी प्रस्तावित बास्केट ब्रिजचा उतार येणार असल्याने ती जागा संपादित होण्याची शक्यता आहे। याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालकांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले। विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी शिरोली जकात नाक्या शेजारील जागा खासगी असून ती बास्केट ब्रिजसाठी संपादित होणार असल्याने पर्यायी जागेचा विचार करावा। शेंडा पार्क परिसरात शासनाकडून 1 ते 2 एकर जागा उपलब्ध होऊ शकते का याची पडताळणी करावी अशी सूचना केली। गटनेते आदिल फरास यांनी अजितदादा पवार यांच्या स्मारकासाठी किमान 1 एकर जागा राखीव ठेवावी, त्या ठिकाणी म्युझियम, उद्यान तसेच अजितदादा पवार यांच्या कार्याची माहिती प्रदर्शित करता येईल। यासाठी स्वतंत्र वास्तुविशारद नेमावा, तसेच या कामासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करून पदाधिकारी व अधिकाऱ्यांची समिती स्थापन करावी अशी मागणी केली। गट नेते मुरलीधर जाधव यांनी अजितदादा पवार यांचे कार्य भव्य असून त्यांच्या कार्याला साजेसा भव्य स्मारक उभारण्यात यावा, त्यासाठी त्या ठिकाणी माहितीपर म्युझियम व गार्डन असावे अशी सूचना केली। राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक संजय कदम यांनी बास्केट ब्रिजचा उतारा शिरोली नाका परिसरात येणार असून पुढे अंतर्गत उड्डाणपूल प्रस्तावित आहे, त्यामुळे संबंधित जागेवर प्रत्यक्ष डिमार्केशन करून दाखवता येईल असे सांगितले। यावेळी गट नेते इंद्रजित बोंद्रे, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, कृष्णा पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटके, उपशहर रचनाकार NS पाटील, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राब्रे, शाखा अभियंता अरुण गवळी, सुरेश पाटील व राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पचे गोविंद बैरवा उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।